वरती यायला. आता आहे ना इथनं सुद्धा आहे ना खाली उतरून जायचंय. हे बघा ह्या अशा झाडात नाही ना खाली उतरून जायचंय. ही बघा खेकड. मासे नाही खेकडी तरी पकडू आपण. या साईडला बघा ही अशी चिलापीची साईज आहे. झाकण काढून घेते आता. ह्या बाजूला बसल्यात. इकडं पिंकी तिकडं मनीष. रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही निघालो आता मासे पकडण्यासाठी. बऱ्याचशा लांब चालू आहे. तिकडे ना एक धरण आहे त्या धरणात गेले तर बघू आता त्या साईडला जाऊन जर मासे भेटलेच तर तुम्हाला दाखवतो. गॅरंटी नाही पण तरी सुद्धा ना जाऊन बघणार आहे. त्या साईडला 3 जण चाललोय. आलोय आपल्या लोकेशन वरती. इथं आहे ना धरणावरती जायचं आपल्याला. धरणाच्या मागे खाली पाणी ते आमचं सोडलंय तर मोठे मोठे मासे आहे ना धरणामधलं खाली जातात. ते भेटतात का आपल्याला बघणारे. आता रात्रीचे आहे ना आता 8:30 ते 8:45 झाल्यात. आता ना निघालो आम्ही. बऱ्याचशा लांब आहे ना चालतच जायचंय. आता ना बऱ्याचशा लांब आलोय आम्ही. अजून सुद्धा चालतोय. इतकी जबरदस्त अडचण आहे या साईडला ना कुणीच येऊ शकत नाही. बघा तुम्हाला ना गोल राऊंडला दाखवतो आता. हे बघा तुम्हाला ना कोणत्या साईडला ना उजेड दिसणार नाही अजिबातच. हे बघा असं लोकेशन आहे. चला आता ना चालत चालू आहे बऱ्याचशा लांब. इकडे ना कुणी येत सुद्धा नाही पण आम्ही आलोय आता पाण्याच्या जवळ. तुम्हाला ना आवाज सुद्धा येत असेल आता. आलो आता पाण्याच्या जवळ. असं जण फिरायचं आता. इथे ना खेकड सुद्धा आहे बघा. ही बघा खेकड. मासे नाही खेकडी तरी पकडू आपण एखाद्या वेळेस. खेकडी भेटल्या तर मग खेकडीच पकडू. एक तर भेटले घर बरं. मासे नाही पण खेकडे भेटल्यात बघा. एक खेकड भेटले. बघू आता अजून भेटतात का. जर भेटल्या तर ते घेऊ मग पकडून आपण. बघा ह्या अशा उंच उंच दगडे ह्याच्यामधनच रस्ता आहे. ते पण आहे ना रात्रीच्या वेळेला ह्याच्यातनं जायला लागते बघा. आलो आता वरच्या बाजूला. हे असं आहे बघा वरती यायला. पाणी आहे इथं. आता आहे ना इथनं सुद्धा ना खाली उतरून जायचंय. हे बघा ह्या अशा झाडात नाही ना खाली उतरून जायचंय. चला लहू आणि रोहिदास गेल्यात खाली. आता मी सुद्धा जातोय. आलो आता पाण्याजवळ परत एकदा. आता ह्या साईडला मासे भेटतात का खेकडे आता बघू. खेकड पहिलेच आहे पण बारक्या साईजची एकदम. धबधबा आहे बघा इथं. बेडोके त्यांच्या पुढं मला लांबूनच दिसलंय. तो बघा इथं. आता ना इथं बारकी खेकडे ती बघा तिथं. बघ भेटती का. गेली. बारक्या साईजचे होते म्हणायला. पाणी बघा किती भारी पडतंय. इथं सुद्धा ना बारकी खेकडे
हे बघा दिसायचे ना इतके बारीक आहे. इथं सुद्धा ना मागाशी चांगल्या मोठ्या साईजची खेकड होती, पण इथे ना खाली गेली ती. बघा इथे ना वरच्या बाजूला आलाय खेकड धारेला. पकड बरं. धर धर धर. ही दुसरी खेकड आहे. आता आहे ना त्याच्यामध्ये फेक जाळं सुद्धा आहे, त्याच्यामध्येच आम्ही आहे ना खेकडे ठेवल्यात. जायचंय कोणत्या बाजूने ते माहिती ना. आता त्या साईडला सुद्धा एक खेकड बिळामध्ये नसतं एखाद्या वेळेस. चढणीचीच खेकड आहे ना ते. अरे चढून आले असणार आहे. बिळ नसायला पाहिजे. बघ बरं. ती बघा तिसरी खेकड आहे, तिसरी. आणि ह्या खेकडे आहे ना अशाच कलरच्या असणार आहे, कारण तर डोंगरामधल्या खेकडे आहेत. इकडे आहे ना डोंगर आहेत, तर रानामधल्या खेकडे आहेत म्हणजे डोंगरामधल्या. तिसरी आहे खेकड. आता मासे तर काय सांगता येत ना. चला त्या साईडला जाऊ वरच्या बाजूला. आता परत एकदा ना इथनं जायचंय वरती. आता रस्ता सापडत नाही. जायचं आता असं जायचंय. पाणी येतंय म्हणल्यावर ना ज्या साईडने पाणी येत असेल वरती चढून जायचंय. या साईडला सुद्धा ना खेकडे असू शकतात. तिथं एक आहे खेकड आहे, तिथं एक. ये बरं पटक्याने. आत नाही गेली ती तिथे. बघ बरं भेटती का. आडली म्हणायला लाकडाने. आता भेटली का नाही काय माहिती. गेली ना. नागुडी एक तुटली. चला चला आता ना आम्ही इथनं चढून चाललोय. धारे इथनं त्याने येणार रस्ता आहे थोडा. आणि ह्या साईडला लाकडे आहे. आता रॉयदसला सुद्धा ना इकडे दिसली खेकड. तुम्हाला दाखवतो आता. ही बघा हे इतक्यांनाच खेकडे असतात इकडं. घ्यायचं या धारेने आलो ना तर फायदा तर झालाय. आता ह्या बाजूने जाऊ. आम्ही ना सगळं जण इथूनच आलो. आता वरच्या बाजूला या साईडला धार आहे. तिकडे बघू ती बारकी एकदमच. आता ना आम्ही इथे एकदमच उंच जागेवरती आहे. इथनं आहे ना तुम्हाला धार दाखवतो बघा किती मोठी धार आहे त्या साईडला. ते बघा पाणी वाहतंय हे पूर्ण. आणि त्या साईडने ना इतकी मोठी धार चालू आहे ना. लांब आहे दिसत नाही आणि एकदम उंच जागेवरती आम्ही. ती पलीकडची साईड आहे. त्या साईडने बघा तो धबधबा पडतोय खाली. आणि तिथून तर डायरेक्ट इथपर्यंत पाणी आहे. इथपर्यंत त्या साईडला आहे ना मोठा जिलपी मासा आहे. आता ना दगडाने मारतोय रॉयदास मासा. आले बघ जवळ. नीट मार ना. गेला मोठ्या धारेमध्ये. या पहिलंच मासा घालवलंय. गोडवे पाण्याचं आहे जिलपी. हे बघा धार बघा इथून जवळ तुम्हाला दिसतच असेल. जिलपी परत एकदा गेली का.
चिलपी होती. हे बघा बारीक बारीक मासे. आता ना इथून काही तिकडे वरती जाता यायचं नाही, कारण इथे ना पक्षी सुद्धा दिसला आम्हाला. वेगळाच पक्षी आहे तो. आहे ना रात्रीच्याच नजर पडतोय, दिवसा काही कधीच बघायला भेटत नाही. थोडा साईडला उजेड कर बरं. तो आहे ना दिसत नाही बरोबर. मोठं कर उजेड. मोठं कर. हा आता बघा. हे ना कधीच दिवसा पक्षी बघायला भेटत नाही अजिबातच. आता थांबला तर तुम्हाला ना जवळून दाखवतो एकदमच. थांबणार तर नाही तो. हे बघा ह्यो असं दिसतंय आणि रात्रीच्याच टायमिंगला निघतोय तो बाहेर. पाऊस आहे ना हलका हलका पडतोय. गेला बघा. या साईडला एक भेटले आम्हाला खेकड. घेवर पकडून पटकेने बघा. बारीक बारीक मस्त धार आहे. चढणीची खेकड आहे. ही बघा ही थोडी ना चांगली साईज आहे. पाऊस आहे ना असा हलका हलका पडतोय ना, त्याच्यामुळे ना खेकडे डायरेक्ट बाहेर निघाल्यात ठेव पिशवीमध्ये. इथं सुद्धा नाही खेकड भेटले आम्हाला. बघ हे बघा. हे बघा दुसरी लगेचच जवळजवळ. त्या पण बऱ्याचशा ना खेकडे भेटल्यात, पण अशी साईज आहे, सेम साईज आहे. गंडूळ पाणी सुद्धा पुढे जाते. आता ना इथून काय पुढे जायला जागा नाही, बंद आहे बघा पूर्ण ना. काट्याचा लाकडं आहेत आणि काट्याची लाकडं आहेत, ह्याच्यामधनं ना जाता काय यायचं नाही. चला आता निघून जाऊ. खेकडे भेटल्यात बरेच. पाऊस सुद्धा यायला लागलाय. आम्हाला ना एक सुद्धा मासा काय भेटला नाही. आता निघून चाललोय. रात्री ना घरी यायला ना 12:30 वाजले. तर आजचा ना दुसरा दिवस आहे. या साईडला बघा ही अशी चिलपीची साईज आहे, एकदम मोठी साईज आहे चिलपीची. चिलपी आणल्या आजच्याला, आणि आजच्याला ना त्यांचं तुम्हाला कालवण बघायला भेटणार आहे, ते पण बऱ्याचशा दिवसानंतर. बरेच दिवस झाले चिलपी काही भेटत नाही, तर आजच्याला भेटले. तर बनवू एकदमच भारी कालवण. फ्राय बनवतो नेहमी, पण आजच्याला ना कालवण बनवायचंय. ती कशी पिंकी बनवते ते तुम्हाला ना पूर्ण दाखवते. पहिलं तरी ना साफ करून घेऊ, आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे पूर्ण माशांची रेसिपी. चला मागे ना पडगीमध्ये जाऊन बनवायची चिलपीची रेसिपी. पहिलं त्यांना चिलापी साफ करून घेऊन येते. हे बघा चिलापी. आता ना पडगीमध्ये चाललोय. हे बघा मी ना मासे घेतलेत, साफ करून आणलेत पिंकीने, आणि पिंकी जवळ सुद्धा हे इतकं सायमने मसाले कांदा हे सगळ्यांना कापून आणलंय. आणि बाहेरच्या बाजूला पाऊस पडतोय, तुम्हाला आता आवाज येत असेल. पाऊस चालू आहे, आणि अशा पावसामध्ये ना आलोय आता पडगीमध्ये. चिलपीचं मस्तपैकी ना कालवण बनवायचंय चुलीवरती. चला चुलीवरचं आहे ना कालवण बऱ्याचशा दिवसानंतर. इकडं बघा इथं जे ना आता चुलीवरती कालवण बनवायचंय. पिंकी आहे ना आता सरपण आणायला गेली, आणि ह्या बाजूला आहे ना नाहणी आहे, आणि पाणी बघा गळतंय कसं. पाऊस पडतोय तर इथं ना धार लागली. हे बघा इथनं आहे ना धार लागली, तर बादली लावली, तर असं आहे ना पाणी पण साचतंय. आपल्याला आंघोळीला होतंय हे पाणी. आणि आमच्या इथं ना मेन म्हणजे टाकी नाही, असं जे ना पाणी साचवायला लागतंय, त्याच्यानंतर मग आंघोळ करायची. चला हे इथे आहे ना मागाशी मासे साफ करून आणल्यात. हे बघा चिलपी ही अशी साफ करून आणले पिंकीने. आणि हे सायमन बाकीचं मग कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, हळद, मीठ सगळे याच्यामध्ये. सरपण घेऊन आले पिंकी आता इतक्यातच. बघा बाहेरच्या बाजूला जोरदार पाऊस पडतोय. भिजली काय ह्याच्यावरती ना तुम्हाला आवाज येतच असेल.
आता आहे ना बाहेरच्या बाजूला इतका जोराचा पाऊस पडतोय ना आणि आम्ही बनवतोय आता चुलीवरती जिलेबीचं कालवा. हे बघा चूल घेतले चांगली पेटून. आता आहे ना कढई पण ठेवून घेतले पिंकीने. आता इतक्यातच आहे ना तयारीला लागायचंय माशांचं कालवण बनवायला. तुम्हाला सगळं काय ना बघायला भेटणार आहे. पण पाऊस बघा किती जोराचा पडतोय बाहेरच्या बाजूला. तेल ओतून घेते कढईमध्ये. तेल चांगलं तापलंय. आता कढीपत्ता टाकून घेते पहिला. त्याच्यानंतर मिरची आणि कांदा. मिरची कांदा घरात चाललंय टाकून. कांदा मिरची मस्त शिजलंय. आता टोमॅटो टाकून घेते. मसाले सुद्धा घरातूनच आणल्यात. हे बघा वाटीमध्ये काढून 2-3च मसाले आणल्यात. आता टाकून घेते. थोडं पाणी ओतून घेते. हे बघा जिलेबीचे पीस आहे ते आता टाकून घेते. मसाले सुद्धा मस्त शिजले. आज जिलेबीचा कालवण लय भारी होणार आहे. कारण कलर पण किती भारी दिसतोय. थोडं झाकण ठेवते. आता झाकण काढून घेते. आता बघा जिलेबी किती भारी शिजली. पाणी ओतून घेते. जिलेबीचा पातळ रस्सा बनवायचा आहे. पाणी ओतून घेते. मीठ टाकून घेते. आता कालवण झालंय. आता उतरून घेते. हे बघा कालवण जास्तच केलंय कारण की माणसं पण लय आहे. आमच्या घरी आज मनीषा आली, पाहुणे आली, तर ती तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. पहिलं तर एक कालवण घरामध्ये घेते. त्याने पिंकी सगळ्यांना ताट वाढून देते इकडं.
पहिले तर ना सगळे पोरांना दिलं ताट वाढून, तिकडे वाढलं ताट सुद्धा ते बघा. आता ना बाकीचे ह्या बाजूला जेवायला बसल्यात इकडं, आणि माशांचं कालवण आहे, चिलपीचं कालवण आहे. हे बघा इथं बसल्यात बाकीचे, ह्या बाजूला बसल्यात. इकडं पिंकी, तिकडं मनीषा, इकडं कृष्णा. हे बघा तिघ चौघ जण बसल्यात ह्या साईडला जेवायला. पिंकीने सगळ्यांना वाढून दिलं. आता ना मी सुद्धा जेवायला बसतोय. हे झालं ना पिंकी, सगळ्यांना दिलंय ना. सगळ्यांना दिलंय, आता तुम्हीच राहिला फक्त. आता ना सगळे जेवायला बसल्यात, आणि मी सुद्धा ना जेवायला बसणार आहे आता इतक्यातच. आता ना इथून पुढे काही जास्त दाखवत नाही तुम्हाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.